सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. तर आज आपण बनवणार आहोत ही कांद्याची पात. मस्त अशी कवळी हिरवीगार ही कांद्याची पात आपण स्वच्छ करून घेतली आहे. ही धुवून ठेवली आहे. आता आपण ही बारीक चिरून घेणार आहोत. आता ह्या भाजीसाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया. त्यासाठी आपण इथे हा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, तसेच हे मीठ घेतले आहे, हा ठेचलेला लसूण घेतला आहे आणि जिरे घेतले आहे. ह्या भाजीसाठी ठेचलेला लसूण हा भरपूर प्रमाणात वापरायचा. लसणामुळे ही भाजी छान लागते. आता आपण ही भाजी चिरून घेऊया. तर ही मस्त अशी आपण ही कांद्याची पात बारीक बारीक चिरून घेतली आहे आणि त्यासाठी लागणारा हा मिरचीचा ठेचा बारीक करून घेतला आहे. तर आता आपण ही भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी आपण ही कढई गरम व्हायला ठेवली आहे. आता त्यात आपण तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे तेल गरम झाल्यावरती त्यात जिरे टाकून घ्यायचं आहे. आता हे जिरे तडतडले की त्यात लसूण टाकून घ्यायचं आहे. हिरवे पाले कोणत्याही पालेभाज्या असल्या तर त्यांना लसूण हा भरपूर प्रमाणात वापरायचा. लसणामुळे प्रत्येक हिरवे पालेभाजीला चव खूप छान येते आणि त्या भाजीचा फ्लेवर आहे लसणात उतरलेला. लसूण पण खायला खूप छान लागतं. आता यात आपण हा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला आहे. हा चांगला परतून झाला आहे. आता आपण त्यात भाजी टाकून घ्यायची आहे. आता आपण ही भाजी टाकून घेतली आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून देऊया. या भाजीमध्ये मीठ पहिले टाकायचं नाही. जेव्हा अर्धी भाजी शिजत येईल तेव्हा मीठ टाकूया आणि शेंगदाण्याचा कूट आपण नंतर टाकूया. आता आपण यावरती झाकण ठेवू दे आणि थोडा वेळ वाफवून घेऊ. आता या भाजीवरचं झाकण काढून बघून घेऊया आपण. आता एकदा अशी हलवून घेऊया आणि यावरती पुन्हा झाकण ठेवून देऊया. ही भाजी कधी पण जेव्हा आपण साफ करू तेव्हाच धुवून अशी चाळणीमध्ये कशात तरी ठेवायची. नंतर मग ही कापून घ्यायची. कापल्यानंतर भाजी कधीच धुवायची नाही. नंतर कापल्यावरती ती त्यात पाणी जास्त पकडते. त्यावरती आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि परत 5 मिनटं शिजून देऊया. नंतर मग यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकूया. तर आपण हे झाकण काढून बघूया. ही आपली भाजी अर्धी शिजत आली आहे. आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि शेंगदाण्याचा कूट टाकूया. आता ही आपण हलवून घेऊया आणि परत 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून देऊया. ही भाजी पहिले स्वच्छ धुवून घेतल्यामुळे नंतर कापून घ्यायची. नंतर कापल्यामुळे यामध्ये पाणी जास्त प्रमाणात होत नाही, नाहीतर भाजी जास्त प्रमाणात शिजली जाते. त्यामुळे ही चिरण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर मग ही बारीक बारीक चिरून घ्यायची. अशा याच्यामुळे भाजी पण खूप छान अशी मोकळी सुटसुटीत होते. जास्त पाणी पण पकडत नाही आणि जास्त प्रमाणात शिजल्या पण जात नाही. हे आता आपण 2-3 मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवून घेणार आहोत. चला तर आपण झाकण काढून पाहूया आपली भाजी झाली का नाही ते. हे आपली भाजी शिजली आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेऊया.
तर ही पण मस्त अशी हिरवीगार कांद्याची पात, बिलकुलही पाणी पकडलं नाही. जास्त पाणी पकडल्यामुळे भाजी जास्त प्रमाणात शिजली जाते. अशी भाजी एकदा तुम्ही करून पहा आणि माझ्या रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा.